Good afternoon, all of you. Am I audible to all? Am I audible? Good afternoon, all of you. Am I audible? Anjali Keche, Pooja. Yes, ma'am. Okay. Okay, no problem. In last lecture, we have seen the syllabus about the PORCC project on RCC structures. After that, we have seen the objectives of our subject, outcomes of our subject, and what are the content in our PORCC. Okay. तर बघा त्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले, आउटकम ऑफ आवर सब्जेक्ट PORCC ते बघितलं. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये जो शिक्षा आपला जो सब्जेक्ट आहे PORCC तर त्यामधला आपला जो प्रोजेक्ट नंबर 1 आहे आणि प्रोजेक्ट नंबर 2 आहे, तर त्यामधला प्रोजेक्ट नंबर 1 बघितला. तो कशाची रिलेटेड आहे, तर आपल्याला प्रोजेक्ट नंबर 1 मध्ये आपल्याला बिल्डिंग त्याचं प्लॅन फिक्स करायचं आहे. आफ्टर प्लॅनिंग ऑफ बिल्डिंगचा प्लॅन फिक्स झाल्यानंतर काय करायचे, सेंटर लाईन प्लॅन असेल, त्या ठिकाणी बीम पोझिशन असतील, कॉलम पोझिशन्स असतील, नंतर फुटिंगच्या पोझिशन्स असतील, स्लॅबच्या पोझिशन्स असतील, ते ऑल पोझिशन्स आपल्याला काय करायचे, मार्क करायचे आहेत. त्याच्यानंतर आपलं काय असेल, तर पहिलं जे डिझाईन असेल आपलं, तर ते आपण कुठलं करणार आहोत, तर स्लॅब डिझाईन. तर त्यामध्ये आपल्याला स्लॅबच्या डिझाईनच्या कन्सेप्ट काय आहेत किंवा IS 456 कसा वापरायचा फॉर सॉल्विंग द डिझाईन ऑफ स्लॅब. तर त्या ऑल स्टेप ज्या आहेत त्या सेम तुमच्या IS 456 सारख्या असतील. त्याच्यानंतर परत आपण बघितलं की स्लॅब पासून परत सगळे कंपोनंट कसे डिझाईन करायचे, स्लॅब असेल, परत तुमचा बीम असेल, कॉलम असेल, फुटिंग असेल, हे सगळे जे आहेत ते मॅन्युअल कंपोनंट आपल्याला काय करायचं, डिझाईन करायचे आहेत. ज्या ठिकाणी हायेस्ट लोड असेल, कॉलमचा सगळ्यात जास्त जो लोड आहे तर त्याला कॉलम डिझाईन करायचा आहे. ज्या ठिकाणी फुटिंगचं जास्तीत जास्त लोड असेल त्या ठिकाणी फुटिंग डिझाईन करायचं आहे. बीमला जास्तीत जास्त ज्या ठिकाणी लोड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बीम डिझाईन करायचं आहे. ठीक आहे. आणि स्लॅब डिझाईन करत असताना आपले वेगवेगळे स्लॅब असणार आहेत, S1, S2, S3, S4. ज्या पद्धतीने आपल्या रूम आहेत, रूम नंबर 1, रूम नंबर 2, रूम नंबर 3, रूम नंबर 4. पण सगळ्या स्लॅबच्या प्रॅक्टिकली जर स्टडी केला तर प्रत्येक स्लॅबच्या ज्या काही थिकनेस आपण प्रोव्हाइड करणार आहोत, तर प्रत्येक स्लॅबची थिकनेस आहे ती सेमच असते. ती 125 mm असेल किंवा 120 mm असेल किंवा 150 mm असेल, अशी काय राहील तुमची थिकनेस राहील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेला डिस्कशन केलं होतं. तर किती जणांनी प्लॅन बनवलेला आहे जरा सांगा पटपट, चॅट बॉक्स यूज करा. हाऊ मेनी यू, ऑल ऑफ यू, फ्रॉम हाऊ मेनी ऑफ यू हॅव कम्प्लिटेड द प्लॅन, यू हॅव फिक्स्ड द प्लॅन? बोला पटपट. सायली केमकर, सृष्टी गायकवाड, ऐश्वर्या, बोला पटपट. अंजली केचे, पूजा, मंथन, Akash, how many of you have completed the task of preparing the plan? ठीक आहे. प्लॅन नसेल केला तर प्लॅन करा. तो प्लॅन करून झाल्यानंतर ज्या काही स्टेप वाईज प्रोसिजर असतील त्यानुसार आपल्याला स्लॅबचं डिझाईन करावं लागेल. आफ्टर द मार्किंग ऑफ द बीम्स, कॉलम्स, अगेन फुटिंग, अगेन देअर इज द स्लॅब पोझिशन. त्या सगळ्या पोझिशन्स काय करायचे, यू हॅव टू मार्क डेट ऑल द पोझिशन्स इन टू द प्लॅन अँड आफ्टर दॅट यू हॅव टू गो फॉर द डिझाईन प्रोसेस. तर त्यामध्ये आता आपल्याला S1, S2, S3, S4 अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, स्लॅबचं डिस्ट्रीब्युशन करणार आहात आणि वी हॅव टू गो फॉर द डिझाईन ऑफ द स्लॅब. तर डिझाईन ऑफ स्लॅबचे जे काही RCC स्लॅब डिझाईनसाठी ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या आपण बघूयात. व्हॉट आर द गाईडलाईन्स रिगार्डिंग द डिझाईन ऑफ स्लॅब. तर बघा पहिली जी स्टेप आहे ती इफेक्टिव्ह स्पॅन आपल्याला काय करायचंय, बनवा. इफेक्टिव्ह स्पॅन आहे तो काढायचा आहे. G+1 प्लॅन काढायचा आहे का? हो, G+1 काढायचा आहे. प्रगती, G+1 प्लॅन आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. तर त्यामध्ये बघा आता RCC स्लॅब डिझाईन करायचा आहे. Okay, all of you write down these steps, all the steps about the design of slab. पहिली जी स्टेप आहे ती कुठली बघा, इफेक्टिव्ह स्पॅन ऑफ द स्लॅब.
इफेक्टिव्ह स्पॅन मध्ये काय करणार आहात, इफेक्टिव्ह स्पॅन ऑफ स्लॅब शॅल बी लेसर ऑफ 2. त्यामध्ये बघा एल कसं कॅल्क्युलेट करतात, एल इज द इफेक्टिव्ह स्पॅन. हाऊ टू कॅल्क्युलेट इट, इट इज कॅल्क्युलेटेड कसं करायचं, एल इज इक्वल टू क्लिअर स्पॅन प्लस डी, दॅट डी इज नथिंग बट अ इफेक्टिव्ह डेप्थ. D is nothing but a effective depth. Again, second L is nothing but center to center distance between the support. Center to center distance between the support. That is the L. Again, the second one is the depth of slab. तर डेप्थ ऑफ स्लॅब तुम्ही कशी फिक्स करता, तर डेप्थ ऑफ स्लॅब तुम्हाला काय करायचे आता, फिक्स करायचे. इट इज डिपेंड्स अपॉन काय असणार डेप्थ ऑफ स्लॅब तुमची, तर त्या ठिकाणी जी थिकनेस जी प्रोव्हाइड करणार आहात, म्हणजे डेप्थ जी प्रोव्हाइड करणार आहात त्या ठिकाणी, तर ती तुमची काय असणार आहे, सगळ्या स्लॅबसाठी कशी असणार आहे, एकसारखीच असणार आहे. आणि त्याच्यानुसारच तुम्हाला सगळ्या स्लॅबचे जे काही तुम्ही रेन्फोर्समेंट डिटेल्स प्रोव्हाइड कराल.
Am I audible? ओके, ठीक आहे. लिहून घेतलेत का तुम्ही मग हे स्लॅबचे पॉइंट्स? डिझाईन गाईडलाईन्स फॉर स्लॅब, ऑल ऑफ यू कम्प्लिटेड? बघा, ह्या ज्या सगळ्या डिझाईनच्या स्लॅबच्या प्रोसेस आहेत, स्टेप्स आहेत, स्टेप 1 टू लास्ट स्टेप पर्यंत. तर ह्या सगळ्या स्टेप्स ज्या तुम्हाला तुमच्या DCSच्या सब्जेक्ट मध्ये पण झाल्या असतील कम्प्लीट, तर त्या DCSच्या नोटबुक मध्ये ज्या तुम्ही स्लॅबच्या डिझाईन स्टेप लिहिलेल्या आहेत त्या जरी इथं यूज केल्या तरी चालतात. नसेल तर जे आता डिझाईन स्टेप या ठिकाणी मी लिहून देते ते तुम्ही लिहून घ्या. आणि बाय द प्रोसेस ज्या तुम्ही स्लॅबचं डिझाईन कराल तेव्हा 1 वे आणि 2 वे त्याच्यानुसार तुम्ही काय करा, या स्टेप नुसार डिझाईन केलं तरी चालेल. ओके, so write down these all RCC slab design guidelines. Effective span of slab, नंतर depth of slab, thumb rule for the depth of slab you can write. One way slab, for one way slab depth is equal to L by 22 to L by 28. That is the one way slab thumb rule that you have to use. For two way simply supported slab, L by 20 to L by 30. Next, two way restrained slab, L by 30 to L by 32. Next, that is the load on slab. बघा, लोड कसा काढणार आहे? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. जो काही डेन्सिटी वरती डेड लोड असेल तो तुम्ही काढायचा. इट इज बेस्ड ऑन द थिकनेस. जी थिकनेस तुमची वरती तुम्ही काढलेली असेल सेकंड स्टेप मध्ये, ती थिकनेस तुम्ही काय करायचे या ठिकाणी घ्यायचे इंटू दॅट डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास इंटू व्हॉल्यूम. मास काढायचे आपल्याला, मास इंटू त्या ठिकाणची थिकनेस. आपण 1 बाय 1 कन्सिडर करून या ठिकाणी डेड लोड काढतो. डेड लोड नंतर फ्लोअर फिनिश लोड आपण अज्युम करणार आहोत 1 to 2 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. लाईव्ह लोड त्या ठिकाणचा 3 to 5 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा आपण अज्युम करणार आहोत. तर या सगळ्याची लोड कॅल्क्युलेशन तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे, सो राईट डाऊन द ऑन लोड कॅल्क्युलेशन्स. Load calculations. The load on slab comprises of dead load, comma floor finish, and live load. Write down the step. Dead load is equal to D into 25 kilonewton per meter square. D into 25 kilonewton per meter square. Where D is the thickness of slab in meter. Next is the floor finish.
1 to 2 kilonewton per meter square. Live load 3 to 5 kilonewton per meter square. Baka, these are the detailing requirements of RCC slab. You can see it as per the IS 456 nominal color, nominal cover. Here you can see for the mild exposure that is the 20 mm, for moderate exposure that is the 30 mm. However, if the diameter of bar do not exceed 12 mm or convey may be reduced by 5 mm, thus for main reinforcement up to 12 mm diameter bar and for mild exposure the nominal cover is 15 mm. बघा या ठिकाणी तुम्हाला एक्सपोजर कंडिशन दिलेलं असेल तुम्हाला डिझाईन ऑफ स्लॅब करत असताना किंवा कुठल्याही बिल्डिंगचं डिझाईन करत असताना त्या ठिकाणी एक्सपोजर कंडिशन कुठली आहे. इफ दॅट इज द माइल्ड देन कवर nominal cover should be 20 mm. If there is a moderate exposure, then that cover should be that nominal cover should be of 30 mm. However, if the diameter, next point is the minimum reinforcement. Minimum reinforcement. आता बघा the minimum reinforcement. The reinforcement in either direction in slab shall not be less than. तर त्यामध्ये बघा मिनिमम रेन्फोर्समेंट जी प्रोव्हाइड करायचे फॉर FE 250 स्टील असेल तर 0.15% ऑफ द टोटल क्रॉस सेक्शन एरिया असेल किंवा फॉर आपल्याला काय करायचंय मिनिमम रेन्फोर्समेंट FE 415 किंवा FE 500 असेल तर त्या ठिकाणी 0.12 एवढं पर्सेंटेज आपल्याला काय करायचंय टोटल क्रॉस सेक्शनल एरिया प्रोव्हाइड करायचा आहे. पर्सेंटेज ऑफ टोटल क्रॉस सेक्शनल एरिया दॅट इज डिपेंड्स अपॉन द मिनिमम रेन्फोर्समेंट इज डिपेंड्स अपॉन द स्टील. FE 250 आहे की FE 415 आहे की FE 500 आहे तर त्याच्यावरती बेस 0.15 की 0.12 तर हे आपल्याला काय करायचंय टोटल क्रॉस सेक्शनल एरिया त्याच्यावरती ठरवायचा आहे. नेक्स्ट जो पॉइंट येतो तो स्पेसिंग ऑफ बार्स. स्पेसिंग ऑफ बार्स मध्ये आपल्याला स्पेसिंग मिनिमम मॅक्झिमम स्पेसिंग किती ठेवायचं तर त्यासाठीचा फॉर्म्युला काय बघा मेन स्टील असेल 3D. डी म्हणजे काय असणार या ठिकाणचा डायमीटर डेप्थ असेल त्या ठिकाणची दॅट इज ऑर 300 mm विच एव्हर इज स्मॉलर. आणि डिस्ट्रीब्युशन स्टील मध्ये किती वापरायचे तो आपल्याला आहे तो 5D दॅट इज द स्पेसिंग 5D. D is the 4 or 450 mm whichever is smaller, where D is the effective depth of the slab. The minimum clearance spacing of bars is not kept less than 75 mm. प्रिफरेबली आपल्याला 100 mm करायचा आहे. नोट त्या ठिकाणी कोड आपल्याला जो आहे IS 456 यूज करून त्या ठिकाणी मिनिमम रेन्फोर्समेंट किती आहे मॅक्झिमम रेन्फोर्समेंट किती आहे स्पेसिंग ऑफ बार्स मधलं डिस्टन्स किती आहे दॅट इज द स्पेसिंग बिटवीन द बार्स. मेन स्टील असेल त्या ठिकाणी वेगळ्या टाईपचे स्टील असतील तर हा सगळा स्टडी आपल्याला IS 456 मधून करायचा आहे. Write down this. Minimum reinforcement in slab, spacing of bars, maximum diameter of bar, maximum diameter of bar in slab, spacing of bars, and minimum reinforcement.
ओके, ठीक आहे. या पद्धतीने थोडं स्लॅबचं डिझाइन करायचा प्रयत्न करा. नेक्स्ट प्रॅक्टिकल उद्याच आपलं प्रॅक्टिकल आहे. तर उद्याच्या लेक्चरला मला तुम्ही तुमचे जे प्लॅन असतील तर तो प्लॅन थोडा प्लीज लिंक पाठवते मी तुम्हाला किंवा तुम्ही स्वतः मला WhatsAppला पाठवलं तरी चालेल. वर्गातील 31 जण 32 जण लेक्चरला आहेत. किती जण पाठवतात बघूया आता. ठीक आहे. सिरियसली घ्या थोडंसं प्लॅन रेडी करा. मग तो प्लॅन तुमचा G+1 असला पाहिजे. सिंपल प्लॅन असेल तरी चालेल. प्लॅन ड्रॉ करून जे रफ प्लॅन जरी बनवला तरी चालेल. तो मला तुम्ही काय करा फॉरवर्ड करा. त्यामध्ये कॉलम पोझिशन, बीम पोझिशन तुमच्या काय करा मार्क करा. ठीक आहे. उद्या दुपारी आपलं 12 किंवा 1च्या दरम्यान आपलं लेक्चर आहे. तेव्हा मी 1 तास तुमचं लेक्चर घेणार आहे. आपलं प्रॅक्टिकल राहील त्या दरम्यान. तर त्यावेळेत तुम्ही ते तुमचं जे काही वर्क जे आज दिलेलं आहे, मे बी 1च्या ऐवजी आपण 12ला लेक्चर घेऊ. इज इट ओके टू ऑल? तर त्यावेळेला तुम्ही सगळे त्यावेळेला तुमचा प्लॅन हा रेडी असला पाहिजे. ठीक आहे. So all of you come with your plan on tomorrow's lecture. Before lecture starting, before the lectures, you should send me the plan with fixing the plan with respect to the slab, beam, all the columns and all the footings and all the members and their locations. We'll stop here.